नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. चला, आजची आहे भाऊबीज. आता इथे बघा, हे माझ्या गावचं आहे आणि इथे माझा मुलगा आहे आणि ही माझी मोठी पुतणी आहे. हिला आहे ना गावामध्येच दिलेलं आहे. आता सर्वात पहिले ती गावातून आली लवकर आणि तिने आता इथे ना माझ्या मुलाला ओवाळलेलं आहे, बघू शकता. आता ही पण शेतीच करते आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा, आता ह्या पद्धतीने आता सकाळची आपली भाऊबीज सुरू झालेली आहे. आणि इथे ना नमस्कार वगैरे पण केला माझ्या मुलाने आणि त्याने ना साडी दिलेली आहे तिला. त्याच्यानंतर इथे ना आता ही आहे दुसरी माझी पुतणी. हिला नाशिकला दिलेलं आहे आणि ही पण आलेली आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना ह्याच दोघी आलेले आहे. बाकीच्या आहे ना काही आता संध्याकाळी वगैरे येणार आहे किंवा मग काही उद्या वगैरे येणारे शेताचे त्यांचे पण कामं चालू आहे. आणि चला, आता इथे पण तिने ओवाळलेलं आहे माझ्या मुलाला आणि काही दुसरे आहे पुतणे, त्यांना पण ओवाळलेलं आहे तिने. आणि तिला पण मी साडी घेतलेली आहे. ही बघा, आता साड्यांचा व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत. आणि त्याच्यानंतर चला, आता इथे बघू शकता कोण काय करतं आणि इथे माझ्या घरचं गावचं आहे. ही पण माझी पुतणी आहे. ही माझी पुतणी शेवटला आहे आणि ही पण माझी पुतणी आहे. बघू शकता मला किती पुतण्या आहे त्या. आणि चला, त्यांनी पण पटपट असं त्या तर खूप अशा लाजतात वगैरे. माझी फॅमिली बघू शकता इथे. आता इथे आहे माझा 2 नंबरचा पुतण्या. आता तो पण आहे ना पावडर मारित होता कोबीला. त्याला आवाज दिला बघा, तो लगेच ते काम टाकून आलेलं आहे. आता आम्ही शेतकरी आहे त्याच्यामुळे भरपूर कामं असतात. इथे माझी मुलगी आहे, त्याला ओवाळते. आता इथे बघू शकता. आणि आमच्याकडे आहे ना अशी शेताची कामं वगैरे चालूच असतात, त्याच्यामुळं असं त्यांना पण वेळ नसतो. किंवा मग तुम्हाला माहीतच आहे शेतकऱ्याचं कसं असतं ते. त्याच्यानंतर आता इथे परत माझा मुलगा बसलेला आहे आणि ही माझी मुलगी आहे. आता ती पण तिच्या दादाला ओवाळते. माझा मुलगा मोठा आहे आणि ही छोटी आहे 2 नंबरची. आणि त्याच्यानंतर मग तिने पण ओवाळून घेतलं. आणि बाकीचं स्वयंपाक वगैरे पण सकाळचीच वेळ आहे, चालू आहे आताशी. सकाळी म्हणजे आंघोळी वगैरे झाल्या आणि आमच्याकडे कसं लवकर सकाळी ओवाळतात, भाऊबीज करतात. आता इथे बघा इतके नारळ आलेले त्याला. हे बघा, अजून तर माझ्या 4 पुतण्या बाकी आहे. पुतण्या आहे ना माझ्या 7-8 पुतण्या आहे मला. आणि हे बघा, त्याच्यानंतर मग माझ्या दीदीने पण तिच्या दादाला ओवाळलं. आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा, ह्या पद्धतीने माझी म्हणजे गावची ना अशी भाऊबीज झाली माझ्या मुलांची किंवा माझ्या पुतण्यांची वगैरे. आणि माझ्या पुतण्यांना मी सर्वांना साड्या घेतलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना आता इथे बघा माझ्या घरातलंच आहे, बघू शकता माझी फॅमिली. आता इथं छोटेच मुलं आहे आणि माझ्या 2 पुतण्या आलेले आहे, त्यांचेच मुलं आहे. आणि बाकीचे माझ्या पुतण्यांचे 2 पुतणे ना मला त्यांचे मुले बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला नेहमी व्हिडिओमधून सांगत असते की माझा परिवार खूप मोठा आहे. आत्या बसलेल्या आहे तिथे. हे बघा माझ्या सासूबाई. आणि चला, आता त्याच्यानंतर आहे ना हे बघा, मग सुना आहे ना त्यांनी स्वयंपाक वगैरे केला. आणि आज आहे ना जेवायला ना वरण आणि कोबीची भाजी केलेली होती, चपात्या आणि भात. ह्या पद्धतीचं गावचं पण आमचं रोजचं जेवण असतं. आता हे बघा, अर्ध काम केलेलं आहे बाकीच्यांनी. म्हणजे आता हे ना गवत कापून आलेले आहे गाई म्हशींसाठी. आता उद्याचा पण व्हिडिओ तुम्हाला खूप खास येणार आहे. खूप म्हणजे थोडंसं जायचं आहे कुठेतरी, त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि आज गुरुवार होता तर माझ्या मुलीला पण उपवास होता. चला, आता वाजलेले आहे 3:30 आणि घेवडा खुडायचं काम चालू आहे आज. सगळेच घेवडे काढताय आज आमचे. 2 पुतणे आहे ना त्यांनी पण घेवडा केलेला आहे, आम्ही पण केलेला आहे. आणि चला, आता मी काय गेली नाही तिकडे घेवड्याच्या शेंगा खुडायला, तर मी दाखवते आता कुठे घेवडा लावलेला आहे. आणि बघा, आता सकाळचं कामच चालू होतं आणि ऊन पण खूप लागतंय गावाला.
आणि त्याच्यानंतर आहे ना, हे बघा मुलं खेळत आहे तिथं. आणि सकाळीच आज आहे भाऊबीज. सकाळीच ना थोडंसं म्हणजे दोघी मुली आले पुतण्या वगैरे, त्यांनी केली भाऊबीज वगैरे. आणि बघा आता घेवडा फोडायचं काम चालू आहे. आणि त्याच्यानंतर चला आता मी तुम्हाला दाखवते घेवडा. हे बघा इथूनच रस्ता आहे आमचा, रोड घराच्या समोरूनच गाड्या वगैरे जातात भरपूर. आणि आपल्याला जायचं आहे तिथं. हे बघा इथे घेवडा खुडताय, म्हणजे आमचाच येतो. आणि गाड्या वगैरे येतात. ऊन तर खूप लागतंय बघा. चला आता मी दाखवते घेवडा किती निघाला आहे आपला. आणि या ना, हा बघा असं कोणी ना कोणी भेटत असतं गावाला इकडं आल्यानंतर. आणि ओळखीचेच आहे आमच्या गावातले, ते मित्र आहे ते माझ्या मिस्टरांचे. आणि चला आता आपण जाऊया घेवड्याकडं. आता मी ऊन पण लागतंय भरपूर. चला आता किती घेवडा तोडलाय बघू आपण. आणि उद्या पण आहे ना जायचं आहे एक ठिकाणी. तुम्हाला ते नंतर व्हिडिओ येईल कुठे जायचं आहे ते. सगळी फॅमिली आमची जाणार आहे उद्याकडे. चला आता आपण जाऊया. ही बघा इथे माझी दिराची गाडी, तेच करता आमची शेती. तुम्हाला मागे पण दाखवलंय मी. आणि ती बघा छान अशी फुलं आली मस्त. काय करू राहिले? चला आता इथे बघा ते रस्त्याने गेली ना ती गाडी, माझ्या मिस्टरांच्या मित्राची होती. ते पुण्याला राहतात, ते पण आलेले आहे गावाला. त्यांना सांगितलं आता ते म्हणे नाही नंतर तिकडनं आल्यानंतर येतो. आता इथे बघू शकता याच्यामध्ये घेवडा केलेला आहे आम्ही. आणि घेवडा आज खोडायचं काम चालू आहे बघा. आज भाऊबीज आहे तरी पण आहे ना हे असे काम आम्हाला शेतामधले करायलाच लागतात. आणि चवळीचे बघा असे झाडं लावलेले अशी कडेला, तर किती चवळे आलेले आहे बघू शकता. आणि याची भाजी तर खूपच छान लागते. आणि चला आता इथे मला तर खूपच सवय अशा तोडून खायच्या फ्रेश अशा. आणि त्याच्यानंतर इथे बघा आता आज घेवडा काढायचं काम चालू आहे. घेवडा पण पुढे तुम्हाला दाखवते किती तोडलेला आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना म्हणजे आमची ही शेती ना, तर ही आम्ही अर्ध्या वाट्याने दिलेली आहे करायला दुसऱ्याला. म्हणजे दुसरे नाही आहे ते माझे मावस सासू वगैरे आहे, ह्या आत्या आहे ना त्यांना दिलेली आम्ही शेती करायला. आणि मग हे बघा आता ते घेवडा वगैरे तोडता येते. आणि त्याच्यानंतर आहे ना मग इथे ना ते घरचेच माणसं आहे बघू शकता. आणि घेवड्याच्या शेंगा पण छान आहे ह्या. चला आता याच्या शेंगा आहे ना, आज ना ह्या घेवड्याच्या आहे ना 4 पोते भरलेले होते. म्हणजे 4 क्विंटल आपला मोठा पोता असतं ना ते. आणि त्याच्यानंतर बाकीचा दुसरीकडचा पण दाखवते मी तुम्हाला. आता मी तर काही गेली नाही घेवडा तोडायला, मला घरातच दुसरे कामं होते. आता थोडाफार स्वयंपाक वगैरे करून लागायचा, किंवा पुतण्या वगैरे ओवाळायला आलेले होत्या ना, मग त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे चहा पाणी वगैरे करायचं असंच माझं चालू असतं. चला आता इथे मी आलेली होती. हे बघा घेवडा तोडता येतं. आणि त्याच्यानंतर आहे ना आता इथे बघा घेवडा तोडून झालेला आहे. आणि इथे ना झाडाखाली ओतलेलं आहे हे बघा ताडपत्रीवरती. आणि आम्ही गावाला असं गेलं का कामं करत असतं. इथे बघा आता खूप छान असे माझे जावेने ना, मावस जावेने छान असे बघा झाडं लावलेली भरपूर असे. इथे ती राहते आणि तिला दिलेली आहे शेती करायला आम्ही. अर्धी शेती त्यांना दिली नाही, अर्धी ना माझे जावेचे वगैरे दुसरे करतात, म्हणजे सख्खी जाऊ ते करतात. आणि इथे माझे मिस्टर पण आहे बघू शकता. त्यांना पण सगळं शेतीचं काम येतं. गावाला गेल्यानंतर आम्ही अशी शेती म्हणजे करतो, म्हणजे करून लागतो त्यांना. आम्ही असं बसून वगैरे राहत नाही, कारण का पहिले आम्ही सगळी म्हणजे शेतीच केलेली आहे, सगळ्या गोष्टी माहिती आम्हाला. आणि इथे बघा हा घेवडा आहे ना बाजूला काढून ठेवला. हा मोंड्यासाठी लावायला लागतो, त्याच्यामुळे बाजूला हा काढून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इथे बघा हे आमचं जुनं घर आहे ना, इथे पण घेवडा बघा तोडलेला आहे. आणि इथे ना माझी एक पुतणी ना, ती आत्ताच आलेली आहे आणि तिने ना खाऊ आणलेला होता. बघू शकता माझी फॅमिली हे बघा अशी बसलेली आहे. आणि आमचं खूप खेडेगाव आहे. आणि खेड्यागावामधले बघा हे बघा आता एक पुतणी ना, तिचं लहान बाळ पण आहे, त्याला झोळी केलेली झोका. आणि इथे बघा खाऊ आणलेला आहे तिने. भत्ता, गावाकडे भत्ता भेटतो. आणि इथे बघा सुना पुतणे आणि त्यांचे मुलं वगैरे. ही पण सून आहे आता. आणि हे बघा मोठी सून आहे ही.
आणि त्याच्यानंतर हे बघा घेवडा असं निवडायचं काम चालू आहे, बघू शकता. आणि बाजूला पण असे बसलेले आहे. आणि एवढी मोठी बकेट भरून खाऊ आणलेला होता तरी बघा अगदी थोडा थोडा येतो वाट्याला. इतकी मोठी फॅमिली आमची. काही बाकीच्या अजून पुतण्या यायचे, हळूहळू येतील. ह्या पद्धतीने माझा परिवार आहे. त्याच्यानंतर ह्या वावरामध्ये ना कोबी केलेला आहे. ही पण माझी शेती आहे, नवीन शेती. आणि तो कोबी आता हे बघा तयार होऊ राहिला. आणि दुसरा कोबी होता ना ते शेवटचा खुडा झाला कालचा, आणि त्याच्यामुळं तो आहे ना आता तो रोटर मारायची त्याच्यामध्ये तो काढून टाकलेला आहे, बघू शकता. ह्या पद्धतीने दिवसभराचे आमचे कामं असे चालू असतात. त्याच्यानंतर इथे बघा संध्याकाळ झालेली आहे. आणि हे बघा सगळे मुलं माझ्याकडे झोपायला असतात रोजच. मी गावाला गेली का हे बघा सगळे मुलं असतात आणि सुट्ट्या लागलेल्या आहे. आणि ह्या पद्धतीने आमचं गावचं असं चालू असतं. माझा असा परिवार आहे गावाला. चला आता इथे बघा झोपायची तयारी चालू आहे. आणि इथे बघा अंथरूण टाकता येते बघा. आता गावाला गोधड्याचं असतं, तुम्हाला माहीतच आहे, बघू शकता. आता प्रत्येकाशी आता खेळतील वगैरे, काहीतरी खेळ खेळतील, त्याच्यानंतर झोपतील. अजून फटाके वगैरे वाजवतील. आम्ही भरपूर फटाके त्यांच्यासाठी घेऊन गेलेलो आहोत. आणि इथे बघा काही बाकीचे दुसऱ्या जुन्या घरी पण झोपलेले आहे. या पद्धतीने गावचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.